तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या वर्षातली सर्वात मोठी गुड न्यूज पॉझिटिव्ह बातमी अर्थातच कोरोनाच्या लसीच्या संदर्भातली। जगभरात लसीकरण सुरू झालेलं आहे अनेक देशांमध्ये, पण भारतात ते कधी सुरू होणार या प्रश्नाचं उत्तर मात्र आता मिळताना दिसतंय। नववर्षाच्या सुरुवातीलाच आज केंद्र सरकारनं याबद्दलचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीची शिफारस करण्यात आलेली आहे आणि भारतात तयार करण्यात येणाऱ्या कोविशिल्ड या सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीला आपत्कालीन वापराला परवानगी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। लसीबद्दल निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या तज्ञ समितीनं याबाबतचा अहवाल दिला असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या कोविशिल्ड लसीसाठी सशर्त परवानगी द्यायला हरकत नसल्याचं म्हटलंय। आता औषध नियंत्रक महासंचालकांनी लसीसाठी परवानगी दिली की मग सर्वसामान्यांसाठी ही लस लवकरच उपलब्ध होऊ शकेल। त्यामुळे आता केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्य खात्याच्या मंजुरीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय। एक्सपर्ट कमिटीची आज महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट आणि फायझरनं प्रेझेंटेशन सादर केलं। कमिटीच्या या आधी 2 बैठका झाल्यात, त्यात वॅक्सिन कंपन्यांकडून माहिती मागवण्यात आली होती। एकंदरीतच कोरोना विरोधातल्या लढाईत भारत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलाय। भारतीय तंत्रज्ञान देशवासियांसह सर्व जगाला फायदेशीर ठरणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। त्यामुळे सर्वसामान्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे लवकरात लवकर कोविशिल्ड लस मिळण्याची। आणि ही कोविशिल्ड लस जी आहे त्या लशीबद्दल आपण जरा माहिती घेऊया। ग्राफिक्सच्या माध्यमातून ही लस नेमकी काय आहे, कोण ही लस बनवतंय? ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाचा लसीच्या निर्मिती आणि वितरणासाठी करार झालेला आहे सीरम इन्स्टिट्यूट सोबत। कोविशिल्ड असं या लसीचं नाव आहे। पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट कडून या लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जात आहे। भारतात हे उत्पादन होत आहे। पुण्यात उत्पादित होत असल्यानं देशात वाहतूक करणं सुद्धा सोपं होणार आहे, कारण पुणे हे भारताच्या अगदी मध्यभागी असल्यामुळे सर्व देशामध्ये सुरळीतपणे त्याचा पुरवठा होऊ शकतो। कोविशिल्डला अति थंड तापमानाची गरज नाहीये। अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये ज्या लस बनवण्यात आलेल्या आहेत त्या लसीसाठी मात्र अति थंड तापमान लागतंय, पण भारतामध्ये ते तापमान निर्माण करण्यासाठी खूप मोठ्या प्रयत्नांची गरज होती। पण या लसीचं वैशिष्ट्य हे आहे की तितकं अति थंड तापमान इथं आवश्यक नाहीये। कोविशिल्डची किंमत सुद्धा इतर लसींच्या तुलनेत जगभरातल्या कमी आहे। सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात या लसीची निर्मिती करण्यात आली आहे। त्यामुळे निश्चितपणे ही आपल्या सगळ्यांसाठी एक पॉझिटिव्ह बातमी आहे की कोविशिल्डची लस आता लवकरच बाजारात उपलब्ध होऊ शकते किंवा आपल्याला सगळ्यांना सर्वसामान्यांना मिळू शकते। या सगळ्याबद्दल आणि उद्या भारतात संपूर्ण देशभरामध्ये या लसीच्या ड्राय रनला सुद्धा सुरुवात होणार आहे। वेगवेगळ्या लस कशा दिल्या जातील, कुठली लस दिली जाईल हे नाही, पण एकूण लसीकरणाची जी मोहीम आहे त्याची ड्राय रन सुरू होणार आहे। याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत पुण्याहून आपले प्रतिनिधी, त्याचबरोबर आपले औरंगाबादहून आपले प्रतिनिधी असतील, दिल्लीहून आपले प्रतिनिधी असतील आणि नाशिकहून सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला जातोय प्रशांत लीला रामदास यांच्याकडे दिल्लीला। प्रशांत, आज जेव्हा सीरम इन्स्टिट्यूटच्या या कोविशिल्ड लसीच्या बद्दल एक महत्त्वाची बातमी आली, एक हिरवा कंदील दिलेला आहे, आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे या लसीला सरकारकडून मान्यता कधी मिळते, कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, कधीपर्यंत ही लस आता देण्यासाठी बाजारात येऊ शकते? विलास, साधारणतः बघितलं आपण तर जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। आज ज्या पद्धतीने एक्सपर्ट कमिटीची विशेष समिती केंद्र सरकारच्या वतीनं नियुक्त करण्यात आली होती, जी खास करून ज्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून जी लस तयार करण्यात आली कोरोनाच्या संदर्भात, त्या संदर्भात त्यांचे अहवाल आहे
त्यांनी जी आकडेवारी साध्य केली आहे, त्यांनी जी त्यानंतर त्यांनी लसीकरणाच्या मोहीम राबवलेल्या आहेत, ज्या टेस्ट रन घेतलेल्या आहेत, त्याच्यामधून काय आकडेवारी आहे, कशा पद्धतीने ही लस साधारणतः किती टक्के सकारात्मक आहे या संदर्भातला अहवाल आज आजच्या बैठकीमध्ये मांडण्यात आला. यापूर्वी 3 बैठकी झाल्या. या 3 बैठकीनंतर आजची अत्यंत महत्वाच्या बैठकीत आज सकाळी साधारणतः 12-12:30 सुरमन बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि त्यामध्ये सर्वात प्रथम सिरमच्या वतीनं अहवाल मांडण्यात आला. त्यानंतर भारत बायोटेकच्या वतीनं अहवाल मांडण्यात आला. त्यानंतर पृथ्वीच्या वतीनं अहवाल मांडण्यात येणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं सिरमनी जो अहवाल मांडला त्या अहवालाच्या आधारावरती आपत्कालीन मंजुरी सिरमच्या लसीला जे लस सिरम आणि ऑक्सफर्डच्या माध्यमातून तयार होत आहे त्या लसीला देण्यासंदर्भात आजच्या या एक्सपर्ट कमिटीने मंजुरी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. यानंतर आता ही जी संपूर्ण शिफारसी आहे हा औषध महासंचालकांच्या वती यांना देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर डीजीसीआयच्या माध्यमातून निर्णय आता याबद्दल काय निर्णय घेतं आणि कधीपर्यंत निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वैभव सोनवणे आता आपल्या सोबत पुण्यातून आहेत. वैभव, पुण्याकडे सुद्धा सगळ्यांची नजर लागलेली आहे, कारण पुण्यामध्ये ही लस एकतर सिरम इन्स्टिट्यूटची बनती आहे आणि उद्या पुण्यामध्येच ज्या लसीकरणाची मोहीम आहे त्याची सुद्धा ड्राय रन होणार आहे. काय तयारी सध्या पुण्यात दिसते? विलास, जी माहिती आपल्याला सिरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आली आहे त्यानुसार अधिकृत नाही पण सूत्रांकडून किंवा सिरमच्या अधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास 5 कोटी जे आहेत या कोविशिल्ड लसीचे ते तयार आहेत. त्याचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्याच्यासाठीची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. शनिवारपासून जवळपास हे ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते देशभरामध्ये केलं जाईल. 6 ते 8 महिन्यांचा कालावधी असेल मास प्रोडक्शनचा आणि त्या काळामध्ये सुमारे 30 कोटी लसींची निर्मिती जी आहे ती सिरम इन्स्टिट्यूटमध्ये केली जाईल. आज तांत्रिक मान्यता मिळाली अटी शर्तींसह. पूर्ण मान्यता ड्रग कंट्रोलर ज्यावेळेस देतील त्यावेळेस या एकूण सगळ्या लॉजिस्टिक सपोर्टसाठीची तयारी जी ती जवळपास पूर्ण झालेली आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडून अधिकृतरित्या पूर्ण परवानगी ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस या लसींचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते सुरू केलं जाईल. ज्या तापमानामधून ते ट्रान्सपोर्टेशन व्हावं लागतं त्यासाठीची सगळी तयारी जी आहे ती सिरम इन्स्टिट्यूटनं करून ठेवलेली आणि एकूण अत्यंत चोख कार्यक्रम जो आहे तो त्यांच्याकडून तयार आहे. प्रतीक्षा जी आहे ती केवळ सरकारी परवानगी जी आहे प्रतीक्षा आहे ती सरकारच्या परवानगीची. बरोबर आहे वैभव, मी येतो तुमच्याकडे. पण आता सगळ्यांनाच उत्सुकता निश्चितपणे असणार आहे ती म्हणजे उद्यापासून देशभर होणाऱ्या ड्राय रनची. लसीकरणाची ही मोहीम 135 कोटी भारतीयांपर्यंत ही लस पोहोचवणं एक प्रचंड मोठं आव्हान सरकारी यंत्रणांच्या समोर आहे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समोर आहे. आणि स्वाभाविकपणे ही मोहीम हाती घेतल्यानंतर देशभरातल्या सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आता या लसीकरणाच्या मोहिमेला झुंपण्यात आलेलं आहे आणि उद्या देशभर हे ड्राय रन होणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये प्रमुख जिल्हे जे आहेत त्याची निवड करण्यात आली आहे. त्यात पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार हे 4 जिल्हे आहेत. या 4 जिल्ह्यांमध्ये हे ड्राय रन पार पडणार. रंगीत तालीम आहे लसीकरणाच्या मोहिमेची. कुठली लस दिली जाईल, कशी दिली ते नंतर, पण आता सुरक्षा यंत्रणा, आपली जी आरोग्य यंत्रणा आहे ती आरोग्य यंत्रणा मात्र सज्ज होते. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आहेत. नंदुरबारमध्ये ही लस त्याचं ड्राय रन उद्या होणार आहे. आपल्या सोबत नाशिकहून प्रशांत बाग आहेत. प्रशांत, रंगीत तालीम उद्या होणार आहे. या रंगीत तालमीची उत्सुकता सुद्धा निश्चितपणे असेल, त्याचं ट्रेनिंग सुद्धा झालेलं असेल. कशा प्रकारची ही सगळी तयारी सुरू आहे? नक्कीच विलास, खरं तर 2019 हे सगळं वर्ष सरलं ते माझे कुटुंब माझी जबाबदारी किंवा एकमेकांना काळजी घ्या, आपलं कुटुंब गरज, कोरोनाने खऱ्या अर्थाने कशा प्रकारे बदल केला हे जाणवण्याचे. आणखीन याचमुळे उद्याचा ड्राय रन सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय. नंदुरबार जिल्ह्यात आधार कार्डचं पहिलं वाटप करण्यात आलं होतं आणि नंदुरबार जिल्ह्यातच जो आदिवासी बहुल जिल्हा आहे या ठिकाणी 3 ठिकाणी उद्या ही चाचणी होणार आहे. आपल्याला माहिती आहे की नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय, नवापूरचं उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेचं आष्टे तालुक्यातलं जे जिल्हा रुग्णालय आहे या 3 ठिकाणी होत आहे. 25 प्रत्येक सेंटरवर 25 जणांना म्हणजे 25 जणांवर ही लस दिली जाणार आहे, चाचणी दिली जाणार आहे. 75 जणांना उद्या ही चाचणी त्यांच्यावर केली जाणार आहे या लसीची. आणि यानंतर
जे 75 लोक यासाठी निश्चित करण्यात आलेले त्यांना थेट आज रात्री उशिरापर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून थेट मेसेज जाऊन कळवलं जाणार आहे आणि त्या लोकांचीच, फक्त त्याच संभावित लोकांचीच ही चाचणी केली जाणार आहे। एकदा त्यांना लस दिल्यानंतर त्यांना अर्धा तास एका रूममध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जाणार आहे। अर्ध्या तासामध्ये नेमके त्यांच्यावर काय फरक होतात, काय परिणाम होतात आणि त्यानंतर त्यांची पुनर्चाचणी करण्याची सुद्धा जी पूर्ण व्यवस्था आहे ती सरकारी आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। सरकारी आरोग्य अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर असलेला वावर आणि याचबरोबर वेगवेगळ्या आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून त्या रुग्णामध्ये लस देण्याच्या आधी जी परिस्थिती होती आणि लस दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय बदल होत आहे या सगळ्या गोष्टींच्या नोंदी घेतल्या जाणार आहे, टिप्पणी केली जाणार आहे आणि नेमकं यानंतरच या चाचणीचा खरा अहवाल जो समोर येणार आहे शनिवारी अर्थात उद्या सकाळी 9 ते 11 या 2 तासामध्येच ही चाचणी होते। विलास, अत्यंत ग्रामीण भाग, आदिवासी भाग, पण या आदिवासी भागात सुद्धा आपली आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे याची चाचपणी कदाचित उद्या होईल या ड्राय रनच्या माध्यमातून आणि स्वाभाविक आहे अगदी शेवटच्या माणसापर्यंत ही लस पोहोचवायचे हे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे। त्यामुळेच ही सगळी रणनीती सुरू आहे, रंगीत तालीम सुरू आहे। मराठवाड्यातलं एक जिल्हा निवडण्यात आलेला आहे, आरोग्यमंत्र्यांचं होम टाउन आहे जालना जिल्हा आणि त्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत औरंगाबादहून जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, मराठवाड्यातला एक जिल्हा निवडलाय, या जिल्ह्यामध्ये धावपळ सुरू असेल, प्रचंड लोकांना उत्सुकता असेल की होय आता लस येते, नव्या वर्षातली नवी एक गुड न्यूज सगळ्यांसाठी, आशेचा नवा किरण सुद्धा। निश्चित विलास, कुतूहल आहे, आश्चर्य आहे लोकांमध्ये, मात्र तेवढंच दुसऱ्या बाजूला आरोग्य विभाग तेवढं गंभीर आहे। पण आपल्याला माहिती आहे केंद्र सरकारने ही लस देण्याची मोहीम अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे जी आहे ड्राय रन त्यामुळेच होत आहे की लस देताना कसल्याही पद्धतीची चूक, गफलत होऊ नये किंवा त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागू नये। महत्वाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी लस दिल्या जाणार आहे, जालन्यामध्येही 3 ठिकाणी लस दिल्या जाणार आहे, मात्र ज्या ठिकाणी लस दिली जाणार आहे त्या ठिकाणी विजेचा पुरवठा अत्यंत आवश्यक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी इंटरनेटचं सुविधा असणं फार महत्वाचं आहे। 3 रूम त्या ठिकाणी असतील, जसं प्रशांतने सांगितलेलं आहे, आलेल्या पेशंटचं ऑब्झर्वेशन, त्यानंतर लसीकरण आणि लस दिल्यानंतरचं त्याला अर्धा ते पाऊण तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात येणार आहे। म्हणजे पेशंट त्या ठिकाणी गेल्यानंतर तो बाहेर पडेपर्यंत त्याचे निरीक्षण टिपून ठेवले जाणार, कारण हा अनुभव पुढच्यासाठीचा फार महत्वाचा असणार आहे। महत्वाचं म्हणजे एका सेंटरला 25 लोकांना लस दिली जाणार आहे, प्रत्यक्षात लस दिली जाणार नाही, ती त्याची एक रंगीत तालीम असणार आहे त्या ठिकाणी। आणि सगळं महत्वाचं म्हणजे लस ज्या ठिकाणी ठेवल्या जातील किंवा लस आणल्या जातील फार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे। विलास, खरंय, लसीकरणाची ही मोहीम संपूर्ण देशभर संपूर्ण पार पाडणं हे काही साधं काम नाहीये। 135 कोटींचा हा देश आणि या देशातल्या प्रत्येकाला ती लस पोहोचवणं, सुरक्षितपणे पोहोचवणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी असणार आहे। आधी कोरोनाची लढाई आणि त्यानंतर लसीकरणाची ही मोहीम, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। एक मोठं आव्हान ते पेलतायत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी होते, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। प्रशांत मोहिते आता नागपूरहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत यांच्याकडे जाऊया। प्रशांत, उद्याच्या रंगीत तालमीसाठी कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे, काय सध्या तिथं माहोल आहे? विलास, नक्कीच नागपुरात आनंदाचं वातावरण आहे। उद्या नागपुरात लसीकरणाचा ड्राय रन नागपूर जिल्ह्यात 3 ठिकाणी होणार असून नागपूर शहरात डागा हॉस्पिटल आणि केटी नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर देण्यात येणार आहे आणि तसेच नागपूर ग्रामीण मध्ये कामठी रुग्णालयामध्ये होणार आहे। यामध्ये प्रत्येक केंद्रावर 25 लोक असे एकूण 75 लोकांचा समावेश राहणार आहे आणि प्रत्येक केंद्रावर 4 व्हॅक्सिनचे अधिकारी राहणार आहे। पहिले कोविड ऍप्स मध्ये एंट्री केल्या जाईल, त्यानंतर व्हॅक्सिन दिल्यास सारखे करणार, त्यानंतर मग थोड्या वेळाने रिएक्शन होते की नाही याची पाहणी सुद्धा अधिकारी करणार आहे आणि हा ड्राय रन उद्या सकाळी 9 ते 11 या 2 तास चालणार आहे। बरोबर, याची पूर्ण जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आता आपल्या सोबत डॉक्टर तातेराव लहाने आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिन मध्ये। सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे आता उद्यापासून जी ड्राय रन होतीये त्या संदर्भात तुम्हाला सुद्धा त्या सगळ्याबद्दलची उत्सुकता असेल। एक खूप मोठं चॅलेंज आहे आरोग्य यंत्रणांच्या समोर की हे लसीकरणाची मोहीम पूर्ण यशस्वीपणे पार पाडणं। हे चॅलेंज तुम्ही कसं स्वीकारताय? नाही, कसं आहे की हे जी लसीकरण आहे तर याचं जे आपण आता ड्राय रन आहे ते उद्या आपण 4 जिल्ह्यामध्ये घेत आहे, त्याच्यात आपण
जी करणार आहोत त्याच्यात आपले ज्या ठिकाणी आपले हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये हे ड्राय रन उद्या 2 तास सुरू होणार आहे. त्यामध्ये आपण आल्यानंतर अगोदर त्यांचं ॲपवर नाव नोंदवणार आहे. त्याच्यानंतर ते नोंदवल्यानंतर त्यांना आपण लस देणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांना 1 तास आपण थांबवून ठेवणार आहोत किंवा तुम्ही असं जे आहे तर तुम्हाला काही रिॲक्शन वगैरे म्हणजे जे लस दिल्यानंतर जे काही सगळं करायचं आहे तर ते सगळंच लस न देता हे सगळं करायचं त्याला आपण ड्राय रन म्हणतो. हे आपण उद्या ड्राय रन करणार आहोत. लसीकरणाच्या या मोहिमेमधलं सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या पुढे काय असणार आहे? नाही, लसीकरणाचं या सगळ्यात मोठं आव्हान असं आहे की आपण ज्या लोकांना म्हणजे आपण असं म्हणूया की आपण सगळ्यांना SMS टाकणार आहोत. सगळ्याचं रजिस्टर केलेलं आहे. त्याच्याप्रमाणे आपण त्यांना बोलवणार आहोत आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा त्यांना देऊ त्यावेळेस लोकांना एक भीती मनामध्ये असणार आहे की आपण लस घ्यावी किंवा नाही, त्याचा साईड इफेक्ट होईल का, अगोदर तुम्ही घ्या, अशा प्रकारचे जे लोकांना आहे तर लोकांच्या मनामधली भीती काढून टाकणं आणि लोकांना या लसीसाठी प्रभावित करणं ही एक मोठी अडचण आमच्या समोर येऊ शकते. डॉक्टर, आणखीन एका गोष्टीबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. आपल्या देशात जर आपण बघितलंय विस्तृत असा आपला देश आहे, अनेक ठिकाणी वेगवेगळे तापमान आपल्या देशात आहेत. या सगळ्यामध्ये एक तापमान मेंटेन करणं हे सुद्धा एक तुमच्या समोरचं चॅलेंज असेल? नाही, आपल्याकडे कसं आहे की आपण सध्या पोलिओची लस आहे किंवा BCGची लस आहे किंवा इन्फ्लुएन्झाची लस आहे, या लस ठेवण्यासाठी आपल्याकडे सगळीकडे स्टोरेज असतात आणि या स्टोरेजला आपण खूप दिवसापासून जे आपल्याकडे वेगवेगळ्या ह्याच्याकडनं ती लस येत असते आणि ते स्टोरेजेस आपल्याकडे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे ते स्टोरेजेस आहेत आणि त्यामुळे हे सुरुवातीपासूनच आपण करत असल्यामुळं आपल्याला त्याचं फार मोठी अडचण येईल असं वाटत नाही आणि तिथपर्यंत आपल्या वाहतुकीच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सगळ्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून त्यात आपण आतापर्यंत करतच आलो आहे. त्यासाठी फक्त यावेळेस ड्राय रन आपण करत आहोत कारण यामध्ये जे आहे ती संख्या जास्त राहणार आहे आणि ते आपण जे करत होतो त्याच्यामध्ये संख्या ही लहानपणी ती लस देत असल्यामुळे कमी असेल. नक्कीच कोरोनाच्या संकट काळामध्ये एक जीव वाचवण्यासाठी आणि आता कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी तुम्ही पुन्हा लसीकरणाच्या मोहिमेचं जे शिवधनुष्य पेललेलं आहे त्यामुळे सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं, या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. यासोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर आमचं खास बुलेटिन मुलुक महाराष्ट्र. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात उद्या कोरोनाच्या लसीकरणाची ड्राय रन अर्थात रंगीत तालीम होणार आहे. गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये, त्याचबरोबर पंजाब या राज्यांमध्ये सुद्धा जय्यत तयारी या लसीकरणाच्या मोहिमेची सुरू आहे. आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी, सज्ज करण्यासाठी ही सगळी रंगीत तालीम केली जाते. दिल्लीत सुद्धा कोरोनाचा मोठा कहर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता लसीकरणाची मोहीम तिथं राबवली जाणार आहे. आपल्यासोबत आता भोपाळवरून आपले प्रतिनिधी मनोज राठोड जोडले गेलेले आहेत. मनोजजी, भोपाळच्या या सगळ्या परिसरामध्ये जेव्हा आपण बघतोय कि ही सगळी रंगीत तालीम केली जाती है, तेव्हा भोपाल में किस तरह से इस पूरी यंत्रणा को खड़ा किया जा रहा है, क्या जानकारी है? जी बिल्कुल, भोपाल में तैयारी पूरी कर ली गई है. आज सुबह ही कलेक्टर और जिला प्रशासन के अधिकारियों ने जो राजधानी भोपाल में 3 जगहों पर जो ड्राई रन होना है उसको लेकर तैयारियों का जायजा लिया था और 2 जनवरी यानी कल और 3 जगहों पर ये ड्राई रन होगा और इसको लेके जो तैयारी थी उसका जायजा लिया गया था. जेपी अस्पताल में ड्राई रन को लेके पूरी तैयारी हो चुकी है और कल पूरे प्रदेश भर में कोरोना वैक्सीन को लेके ड्राई रन होगा, क्योंकि अभी मंजूरी मिलते ही किस तरीके से इसको आगे वैक्सीन को देना है इसकी ये पूरी प्लानिंग है. हालांकि मध्य प्रदेश सरकार ने इसको लेके पहले ही तमाम जो तैयारी थी, जो तमाम दिशा निर्देश केंद्र सरकार की तरफ से वैक्सीन को लेके मिले थे उनको पूरा कर लिया है. और जो मंत्री हैं उन्होंने भी ये कहा था, जो इस डिपार्टमेंट को देखते हैं विश्वास सारंग, उनका दावा था कि जो तमाम तरीके के जो गाइडलाइन और जो दिशा निर्देश केंद्र सरकार से उन्हें मिले हैं उसको लेके
तैयारी पूरी कर ली है। तो कल 3 जगहों पर ये ड्राई रन होगा। उसको लेके जो जिला प्रशासन है और जो स्वास्थ्य विभाग की एक संयुक्त टीम है वो वहां पर तैनात रहेगी। इसके अलावा बिल्कुल जो अलग से मॉनिटरिंग टीम है वो लगातार मॉनिटरिंग करेगी। बहुत बहुत शुक्रिया मनोज जी, आपने पूरी जानकारी दी। तेव्हा एक प्रचंड मोठं आव्हान लसीकरणाचं आपली आरोग्य यंत्रणा पेलणार आहे आणि त्यासाठी या यंत्रणेला सज्ज करण्यासाठी उद्यापासून एक मोठ्या प्रमाणात देशभरात ही मोहीम हाती घेतली जाणार आहे, रंगीत तालीम होणार आहे। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।